पहिले षटक मोरणी टीमचं नेतृत्व करत असताना गौरववरती जबाबदारी दिली आणि पहिल्या चेंडूवर काय फटका सजवला होता वैभव याने खातं ओपन केलं वैभवने स्वतःच वडवली टीमचा स्कूप करण्याचा प्रयत्न सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता इथे परंतु तो प्रयत्न फसलाय गतीचा वापर यावेळी गौरवने चांगला केला डॉट चेंडू सलामीची सोडी स्ट्राइक एंडवर वैभव नॉन स्ट्राइक एंडवर नीरज संघाचे कॅप्टन नीरज नॉन स्ट्राइक एंडवर कदाचित प्रॅक्टिकली कॅप्टन तेच आहेत या टीमचे राईट हँड ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना कट केलाय गली क्षेत्रामधून चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक दोन त्या ठिकाणी पोहोचलेत एक सिंगल दबाली सिंगल वरच समाधान माळावं लागतं वैभवला टीमची धावसंख्या 5 वर चांगली चर्चा दोन्ही कॅप्टननी आमच्याशी केली होती टॉच बॉक्स मध्ये जयभवानी मोरनी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय कॅप्टनने स्वीकारले आणि त्यांच्या अगेन्स्ट या डाबामध्ये जय बजरंग वडवली संघ बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 5 धावा धावफलकावर जोडल्या गेलेत स्ट्राइक एंडवर नीरज यावेळी बॅकफुटला जात असताना कव्हर मध्ये टॅप करून दिला होता चांगले क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये पाहायला मिळालं नीरजच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव दोन्ही सलामीवीरांनी खातं ओपन केले सध्या तरी टीमची धावसंख्या 4 चेंडू मध्ये 6 वर जाऊन पोहोचले आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत एक समोर आहे दुसरा डीप मिड विकेट असे 2 प्रोटेक्शन पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये या ओव्हर साठी ना बॅकला जात असताना कट केलाय कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक 34 धाव पूर्ण केली मोठे फटके येत नाहीत परंतु एकेरी दुहेरीने स्कोरबोर्ड पुढे चालू ठेवण्याचं काम सध्या सलामीवीर वैभव आणि नीरजने केलंय 5 चेंडू मध्ये सध्या तरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावर या ओव्हरचा शेवटचा चेंडू या ओव्हरच्या सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवर आक्रमण झालं होतं चौकार आला होता परंतु त्याच्यानंतर गौरवने चांगली गोलंदाजी केली यावेळेस ऑन साइडला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाही डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग वडवली टीमची धावसंख्या 7 अजून एक आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत प्रमोदजी पाटील घारण्याचे उद्योजक व्यासपीठावर आहेत त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल मी भास्कर ओग्याने विनंती करतो की आपण त्यांचा सन्मानाने सत्कार करायचे पहिले षटक संपले पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा खर्च केल्यात गौरवने परंतु त्याला विकेट प्राप्त करता आली नाहीये एक चौकार त्याच्या विपक्षामध्ये आपल्याला वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता परंतु त्याच्यानंतर त्याची गाडी चांगली रुलावर आली चांगली गोलंदाजी त्यांनी पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये केली आता दुसरा गौरव सध्या गोलंदाजी मार्क वर येतोय क्षेत्ररक्षणाच्या विभरचनेमध्ये सध्या तरी मैदानामध्ये बदल सुरू आहेत आपण पाहतात सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व आजच्या दिवसातील हा 4था सामना पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला वडवली संघ दिसतोय त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी टॉस जिंकल्यानंतर मोरनी टीमची पहिले षटक मोरनी टीमच्या बाजूने राहिले कारण की 7च धावा वडवली टीमच्या खात्यामध्ये आलेत स्ट्राइक एंडवर वैभव 6 वर खेळतोय यावेळेस प्रहार केलाय डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागेल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर पुढ्यात टाकला होता खोदून काढला समोर लॉफ करून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली गौरवचं स्वागत केलं बॅटर वैभवाने षटकाराने टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली 12 वर खेळतो वैभव 5 चेंडू फेस केलेत स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फसला इथे प्रयत्न कारण चेंडूचा विचार केला लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर होती वाईटचा इशारा एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर 14 वर जाऊन पोहोचलाय जय भवानी मोरनी विपक्ष वडवली आजच्या दिवसातील 4था सामना पहिल्या फेरीतील तुम्ही सध्या अनुभवताय मसोबा क्रीडानगरीमध्ये बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न इथे डॉट चेंडू नसेल वाईटचा इशारा
षटकार ठोकला पहिल्या चेंडूवर, त्याच्यानंतर थोडीशी दबावामध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. षटकारानंतर 2 वाईट चेंडू वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाज गौरव याचा. पहिल्या चेंडूवर 8 धावा खर्च झाल्यात असं म्हणावं लागेल. षटकारानंतर 2 वाईट चेंडू. हलक्या बॅकफिल्डचा वापर करून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा रिप्ले मध्ये त्याने दाखवलं की हा फटका अशा पद्धतीने सजवणं गरजेचं होतं, परंतु संपर्क नाहीये. क्रिकेट म्हणजे काय तर चेंडू आणि फळीचा संपर्क असतो, तो संपर्क करता आला नाही. द्विधा परिस्थिती झाली होती बॅटरची. यावेळी स्वीप करून दिले कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू चाले लॉंग लेग परिसरामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव वैभवच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. प्लस पॉइंटचा विचार केला तर दुसरे षटक सध्या सुरू आहे, परंतु जय बजरंग वडवली टीमची सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. विकेट गमावली नाहीये आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही विकेट टिकून ठेवता तर त्याचा फायदा स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला होतच असतो. चांगली सुरुवात म्हणावी लागेल वैभव आणि नीरजची. स्ट्राईक एंडवर नीरज 2 चेंडू फेस केलेत, खातं ओपन केले एका धावेनिशी. रिव्हर्सचा फटका, स्विच हिट सजवलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू जाईल डीप बाउंड्री लाईन पलीकडे. नेत्रदीपक फटका, इथे चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. काय फटका सजवलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला होता, पुढ्यात टाकला होता, खोदून काढला. रिव्हर्स फटका, सक्सेसफुल फटका. नीरजच्या माध्यमातून चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 वर. नीरजने 3 चेंडू फेस केले, 5 धावांचं योगदान दिले. राईट हँड ओव्हर द विकेटने बॅटची टॉप एज लागली. स्लिप मध्ये चेंडू चालला होता, डायरेक्ट हिट. नो डाऊट आउट घोषित केलंय. थोडासा दूर राहिला बॅटर. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने डायरेक्ट हिट केलंय. अकुट टप्प्याचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला, बॅटची टॉप एज लागली. स्लिप मधून डायरेक्ट हिट, परफेक्ट हिट केलंय. पहिला विकेट 20 या धावसंख्येवर. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धावा खर्च केलेत. गोलंदाज गौरव याने 1 विकेट त्याच्या नावावर आली, परंतु ती विकेट रनआउटची होती. 5 चेंडू मध्ये 13 धावा. या ओव्हरचा शेवटचा चेंडू सामना करील भावेश. टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली ती 20 वर. 1 विकेट. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज गौरव शिंदे भावेशसाठी. लेन चांगली होती. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. पुन्हा विकेटचं पतन. स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतले भावेशने. रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने खोदून काढण्याचा प्रयत्न केला. बॉटमॅनचा चांगला वापर केला होता, परंतु चतुराई दाखवली इथे गोलंदाज गौरव याने. अचूक फेकी आणि त्याच्यानंतर राहिलेलं काम विकेट किपरने पूर्ण केलं. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग वडवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 विकेट 20. विकेट घेतल्यानंतर नवीन बॅटर 4थ्या क्रमांकाचा रोहित मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धाव पलकावर लागलेत वडवली टीमच्या खात्यामध्ये. 2 विकेट गेलेत. तिसरे षटक किरण गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर इनफिल्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट फाईन लेग आणि एक स्लिप असे 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत या ओव्हरसाठी गोलंदाज किरण यांनी. स्ट्राईक एंडवर नीरज सलामीचा वीर अजूनही खेळपट्टीवर आहे. कुटप्प्याचा चेंडू स्विच हिट करून दिला. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे,
त्याच्या डोक्यावरून स्वार होऊन चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार आलाय. मिस फील झाली असं म्हणावं लागेल. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. गती कमी होती, टप्प्याचा चेंडू टायमिंग साधलं. क्षेत्ररक्षक होता डीप पॉइंट मध्ये, परंतु प्रयत्न केले त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. चौकाराने स्वागत केलं गोलंदाज किरण यांचं. ज्यावेळी फुल टॉस चेंडू अगदी सफल होऊन ऑन साइडला खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव नीरजच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 अंकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा, 2 विकेट प्राप्त झाल्या गौरवला आणि तिसरं षटक सध्या सुरू आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज किरण याने. आणि बॅटिंग करत असताना विचार केला नीरजचा तर 6 चेंडू फेस केलेत, 10 धावांचं योगदान दिले. सध्या स्ट्राईक एंडवर रोहित. यावेळी समोर खेचलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. इथे डेड चेंडू असेल. रिप्ले मध्ये पाहणार आहोत. या स्पर्धेतील दुसरा हा डेड चेंडू असेल. वायर वर आहे, तिला तो चेंडू टच झाला आणि त्याच्यामुळे नियमाप्रमाणे हा डेड चेंडू असेल. चांगला नियम आहे या ग्राउंडच्या अनुषंगाने, कारण कदाचित झेल देखील होऊ शकते, कदाचित षटकार देखील जाऊ शकतो या लाईन मुले, म्हणून तर तो चेंडू डेट असेल. टाटाची लाईन तुम्ही मैदानाच्या वर पाहू शकता. राईट हँड ओव्हर द विकेटने. ज्यावेळी सेल कॅपिटल स्टाईलने खोदून काढलाय समोरच्या दिशेने. लॉफ करत असताना इलेव्हेशन कमी होतं, ताकदीचा जरूर वापर केला होता, परंतु इथे फटका सजलाय. विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने ही विकेट गेली. बॉटम एंडचा चांगला वापर केला. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवला होता. लॉंग ऑन मध्ये चांगला झेल. विकेट क्रमांक 3. तुमच्यापर्यंत येत असेल तर विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. तिसरी विकेट 25 या धावसंख्येवर गमावली जय बजरंग वडवली टीमने. 25 स्कोर चांगला स्कोर आहे, परंतु 3 विकेट देखील गमावलेत. या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवर किरणच्या विपक्षामध्ये चौकार आला होता, त्याच्यानंतर सिंगल धाव आणि त्याच्यानंतर विकेट प्राप्त झाली रोहितची. खातं ओपन करता आलं नाही रोहितला. या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर 2 असे बॅटर आहेत ज्यांना खातं ओपन करता आलं नाही. भावेश देखील 0 बाद झाला, त्याच्यानंतर रोहितची देखील विकेट गेली, परंतु अजूनही नीरज सलामीचा वीर नॉन स्ट्राईक एंडवर आहे. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर 5व्या क्रमांकाचा मयूर स्ट्राईक एंडवर. 25 वर 3 विकेट. सध्या पहिल्या इनिंग मध्ये आपण आहोत. एकीकडे संघ आहे जय बजरंग वडवली, तर दुसरीकडे संघ आहे जय भवानी मोरणी. यांच्यामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. आणि जय बजरंग वडवली टीमचा विचार केला तर हा नवीन संघ आहे. वडवलीतील 2 संघ असोसिएशन मधून खेळत असतात, गावदेवी वडवली आणि जय बजरंग वडवली, परंतु जय बजरंग वडवली हा एक नवीन संघ या असोसिएशन मध्ये नेहमीच खेळत असतो. गतीचा भन्नाट वापर, अपील, परंतु संपर्क नव्हता. चांगला निर्णय पंचांचा, कारण का बॅटची बॉटम एज कदाचित खेळपट्टीला ब्रश झाली होती, म्हणूनच नॉट आउट घोषित केलं. थोडीशी अपील केली होती विकेट किपर आणि लेग स्लिपच्या माध्यमातून. इथे हा डॉट चेंडू किरणच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत किरणने. 1 विकेट त्याच्या नावावर आली. ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा अपील, परंतु सहमती नाहीये. चांगली गोलंदाजी किरणने केली या ओव्हर मध्ये. व्हेरिएशन पाहायला मिळतं. गतीचा वापर देखील करतो. लेंथ लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. तिसरं षटक सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 25 वर 3 विकेट. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये वडवली संघ. राईट हँड ओव्हर द विकेटने मयूर साठी. पुल टॉच होता, पुल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फेकी चांगली झाली नाहीये. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण झाली. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
सॉरी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग वडवली टीमची धावसंख्या 27 वर 3 विकेट. सध्या तरी खेळपट्टीवर नीरज आहे. 6 चेंडू खेळलाय, 10 धावांचं योगदान दिले आणि मयूरने 3 चेंडू मध्ये 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. जीटीसीच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने ट्रिपल-एस या केबल चॅनेलवर देखील या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. तिथे देखील घर बसले तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात सरपंच आणि उपसरपंच चषक कुंदे 20 हे आयोजन. अद्भुत स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील होतं. मागच्या 3 दिवसाचा विचार केला तर 35,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद या चॅनेलच्या माध्यमातून घेतला आणि आता देखील कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. प्रत्यक्ष देखील या मसोबा क्रीडा नगरीमध्ये कुंदे फाटा या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. इथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व तुमच्या समोर आणण्यासाठी आता मेहनत घेतली कुंदे बी टीमने. ग्लोबल टेनिस क्रिकेट एक मोठं नाव थेट प्रक्षेपण करण्यामध्ये त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते 2 कॅमेऱ्याच्या साह्याने. खूप सारी मेहनत घेतली कुंदे बीच्या सर्व सदस्यांनी आणि त्यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा. स्पर्धेचा आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया मैदानामध्ये. 4थ्या ओव्हरला सुरुवात होते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर विकेट किपरच्या माध्यमातून अपील होती, परंतु वाईटचा इशारा. आणि खूप वेळा आपण पाहतो की ज्यावेळेस वाईटची जी गाईडलाईन असते तिच्या दूरवर चेंडू गेला तर तिथे विकेट किपर तो व्हाईट चेंडू डॉट मध्ये येण्यासाठी अपील करत असतो आणि या मॅच मध्ये जास्त बिल तशी अपील आपल्याला पाहायला मिळाली विकेट किपर सुशांत शिंदेच्या माध्यमातून. परंतु पंच अनुभवी आहेत सुभाष पाटील आणि स्क्वेअर लेग पंच धनंजय. यश यांचं हे 4थं षटक. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने यावेळेस पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर होती लाईन लेंथ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन असते त्यावेळेस तुम्हाला ऑन साईडला खेळणं थोडंसं कठीण जातं. यावर इनसाइड आउट फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक चांगला फटका सजवता आला असता, परंतु तसा प्रयत्न नव्हता बॅटर नीरजचा. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो या ओव्हरमध्ये. रिव्हर्स फटका, काय फटका सजवलाय. थर्ड बॅट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करीत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला, सक्सेस झाला. बॅटच्या बॉटम एंडचा चांगला वापर केला आणि थर्ड मॅन क्षेत्र खाली असताना हा चौकार येतोय नीरजच्या खात्यामध्ये. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 वर. व्यक्ती जर आपण विचार केला तर 14 धावांवर तो खेळतोय. चांगली बॅटिंग. अजून या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. यावेळी समोर स्टेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नव्हता परंतु 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग चांगली झाली आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण. शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये नेहमीच बॅटर जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्या धावा कशाही पद्धतीने आल्या तरी चालतील. एकेरी दुहेरी चौकार षटकार मारण्याचे प्रयत्न नेहमीच केलेच असतात. 34 वर 3 विकेट. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वडवली टीम पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या खूपच दूर. वाईटचा इशारा. त्यावेळेस बॅटर चपल होतो त्यावेळेस किंवा मग रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस थोडासा वाईटचा विचार करताना दोन्ही गाईडलाईनचा विचार करावा लागतो पंचांना आणि तोच विचार यावेळेस मुख्य पंच सुभाष पाटील यांनी केला. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली. या ओव्हरच्या अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाहीये इथे. जास्त काही मिळणार नाही, फक्त सिंगल धाव नीरजच्या खात्यामध्ये. जय भवानी मोरणे टीमने देखील चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये गौरवने 7च धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या गौरवने 13 धावा खर्च केल्या.
2 विकेट मात्र प्राप्त झाल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये किरणने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आले आणि सध्या आपण 4थं षटक यश यांचं पाहतोय. यशने आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने यश. अकुट टप्प्याचा होता, बाउन्स नव्हता, परंतु लॉंग लेग मध्ये कट करून दिलंय. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार येतोय. समोर मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. तर नेक्स्ट मॅचचं नाणेफेक होते गावदेवी बी विपक्ष खरिवली. जय बजरंग खरिवली यांच्यामध्ये मॅच एकीकडे कॉइन वर लिहिले गेले आहे महाकाल इंटरप्राइजेस, दुसरीकडे कुंदेबी. महाकाल इंटरप्राइजेस असा वडवली टीमचे कॅप्टनचा कॉल आणि महाकाल इंटरप्राइजेस आले. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची, आपण थोडीशी चर्चा करू. गावदेवी वडवली टीमचे कॅप्टन टॉच जिंकलात, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 ओव्हरची मॅच आहे. याच्या अगोदर खरिवली विपक्ष गावदेवी वडवली बी असा कधी सामना या हंगामामध्ये झालाय? कधीच नाही झालेला. म्हणजेच प्रथमच तुम्ही खेळता. क्षेत्ररक्षण स्वीकारले, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होतं, मैदान देखील चांगल्या पद्धतीने सजवले. कसं आयोजन आहे कुंदेबीचं, काय सांगशील? मागच्या हंगामात आम्ही खेळलेलो कुंद्या विरुद्ध, आम्ही इथे एक बक्षीस मारलेले. आता पण 3 रणनीती असेल. धन्यवाद. जाऊया खरिवली टीमच्या कॅप्टनकडे. टॉच महत्वाचा होता जय बजरंग खरिवली टीमसाठी. हा महत्वाचा होता, परंतु जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला मिळालंय. बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 50+ जाऊ. कोणावर विश्वास ठेवशील की ज्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होईल? अजय असेल, करण असेल आणि निलेश असेल. कसं वाटतं मैदानामध्ये आल्यानंतर? चांगलं दृश्य, चांगलं मंडप डेकोरेशन असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होतं? नक्कीच नियोजनाबद्दल काही शंकाच नाहीये. एकदम सुंदर नियोजन आहे, कारण दरवर्षी आपण असोसिएशनचे सामने इथे खेळतोय. इतरही सामने होतात, परंतु खूप छान नियोजन आहे. काय सांगशील, एक चांगली मॅच वडवली विपक्ष खरिवली पाहायला मिळेल? हा नक्कीच बघायला भेटेल. आम्ही समोरासमोर पहिल्यांदाच खेळत आहेत, त्यामुळं नक्कीच प्रेक्षणीय मॅच, एक दोस्तीपूर्वक लढाई असेल ही, परंतु आम्ही स्वतःच्या विजयासाठी नक्कीच लढू. धन्यवाद. चांगली चर्चा दोन्ही कॅप्टनने दिली. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा. इथे नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली आई गावदेवी वडवली बी टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच.
तर कॉम्प्युटर बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ कुंदे, बजरंग शेलार यांना. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरुवात करूया. तर गेम ऑन होत आहे. मुरली संघाला 42 रनांचा टार्गेट चेस करायचं आहे. तो ये गेंद सुंदर असा चेंडू टोलवला होता. 2 धावा मिळतात मोहरी संघाला आणि स्कोर बोर्ड वरती 2. वैभव, ये गेंद उछाल के माना जाते थे. अच्छी फील्डिंग. तो इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 पर. तो अच्छा स्टार्ट मोरनी. तो अगली गेंद दौड़ना स्टार्ट किया वैभव. स्ट्राइक पे उत्तम. ये गेंद पॉइंट के ऊपर से खेला है. 1-2 और 1 चौर. तो ये चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 पर पहुंचा है और उत्तम ने अपने स्टार्ट किया है एक बाउंड्री के साथ. तो अच्छा स्टार्ट. और इसी के साथ ये खतरा हो सकता है और अच्छी बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट. और इसी के साथ
मिड विकेट के क्षेत्र में मारा है, 1 रन दौड़ की बाद दूसरी आसानी से पूरी होती हुई। इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 रन। अच्छा स्टार्ट दिया है गौरव और उत्तम ने। तो अगली गेंद वैभव, तो ब्यूटीफुल स्ट्रोक कवर के क्षेत्र में 4 रनों के लिए। तो एक और समाप्ति हुआ, स्कोर बढ़ता हुआ 14 पे, बिना किसी नुकसान। दरम्यान चालू असलेला सामना मोरनी वर्सेस अनंता मुकणे, ग्रामपंचायत सदस्य कुंदे यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। दरम्यान चालू असलेला सामना जय बजरंग वडवली वर्सेस जय भवानी मोरनी। एक षटकानंतर धावसंख्या झाली होती 14। चांगली सुरुवात मोरनी संघाकडून, सलामीला आलेला गौरव आणि उत्तम। नवीन गोलंदाज येतोय जय बजरंग वडवली संघाकडून समीर। बघूया पुढचा चेंडू समीर यांचा, सामना करील उत्तम। वाईट चेंडू, लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू। पंच सुभाष पाटील आम्हाला कळवतात की हा खराब चेंडू। अवांतर धावेच्या रूपाने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती बिनबाद 15। समीर आपल्या षटकाची सुरुवात खराब चेंडूनी करतोय। एक अवांतर धाव मोरनी संघाकडे। पुन्हा एकदा समीर, सामना करील उत्तम। पुन्हा शॉर्ट चेंडू, ऑन साइडला मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड। त्याचप्रमाणे 2 धावा धावून पूर्ण केल्या। धावसंख्या होती ती बिनबाद 17। मान्य श्री दीपकजी होगे साहेब यांनी व्यासपीठावर यावं। पुढचा चेंडू समीर यांचा, उत्तम साठी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, ऑन साइडला पूल केलाय। बघूया तेवढ्याच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण। एकच धावेवरती समाधान मानावं लागते उत्तम याला। धावसंख्या होती ती बिनबाद 18। चांगली सुरुवात मोरनी संघाची। समीर सुद्धा आपला कमबॅक करताना पहिलाच चेंडू अवांतर हाताळलेला, त्यानंतर खूपच सुरेख गोलंदाजी करतोय समीर जय बजरंग वडवली संघाकडून। पुढचा चेंडू, सामना करील गौरव, सामना करील गौरव समीराचा। पुन्हा एकदा बघूया
समीर यांचा ग्लान्स केलेला चेंडू येतोय समालोचनकडे. क्षेत्ररक्षक खूपच सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढीच अचूक फेकी. रनआउटचा चान्स पण मिस केलेला आहे जय बजरंग गोडवली संघाने. 3 धावा धावून पूर्ण. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. उत्तम गौरवने खूपच सुंदर फलंदाजी करतोय मोरनी संघाकडून. आता सामना करेल उत्तम. समीर याचा 15 बॉल मध्ये 20 धावांची गरज मोरनी संघाला. 21 धावांची गरज, सॉरी. बोल. पुढचा चेंडू समीर याचा. सामना करेल उत्तम. बघूया काय करतात उत्तम आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या रूपाने 2 धावा धावून पूर्ण. रनआउटच्या स्वरूपात उत्तम बाद होतोय. पंचांशी कोणी वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तटाक्ष पंच पंच सुभाष पाटील, स्केअरलेग पंच धनंजय होगे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातात सुशांत शिंदे. आणि धावसंख्या होती ती 1-22. रनआउटच्या स्वरूपामध्ये उत्तम बाद झालाय. चांगली गोलंदाजी करतोय समीर जय बजरंग गोडवली संघासाठी. षटकातले काही चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये 12 धावांवरती खेळतोय गौरव. चांगली फलंदाजी करतोय आपल्या मोरनी संघासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे. समीर याचा पुढचा चेंडू. सामना करील प्रथमच सुशांत शिंदे. बघूया पुढचा चेंडू समीर यांचा. फुल टॉस चेंडू पुल केलाय. नो चेंडू. पंचामाल खुणावतात हा बीमर चेंडू. 1 धाव धावून पूर्ण. धावसंख्या होती ती धावसंख्या होती ती 24. पुन्हा एकदा सामना करील गौरव 5 चेंडू मध्ये 12 धावांवरती खेळतोय. आणि पुढचा चेंडू फ्री हिट राहील. बीमर चेंडू हाताळला समीराने. थोडीशी खराब गोलंदाजी करतोय जय बजरंग गोडवली संघासाठी. पुढचा चेंडू. सामना करील गौरव. शॉर्ट चेंडू. पुन्हा एकदा पूल केलाय ऑन साइडला. आणि चौकार. खूपच सुंदर फलंदाजी करतोय गौरव. 6 चेंडू मध्ये 16 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक पारी 16 धावांची मोरनी संघासाठी. तसेच समीर काहीसे शॉर्ट चेंडू हाताळतोय. खूपच खराब गोलंदाजी करतोय जय बजरंग गोडवली संघासाठी. आव्हान थोडंसं सोपं केलंय गौरव याने जय भवानी मोरनी संघासाठी. पुढचा चेंडू समीर याचा. सामना करील पुन्हा एकदा तोच गौरव. बघूया समीर यांचा पुढचा चेंडू. सामना करील गौरव. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. पुन्हा एकदा रिप्लेच्या स्वरूपात त्याच दिशेने. उत्तम दर्जाची क्षेत्ररक्षण झाले ती जय बजरंग गोडवली संघाकडे. 1 रन धावून पूर्ण. धावसंख्या होती ती 29. 1-29. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज जय भवानी मोरनी संघाला. खूपच सुंदर फलंदाजी करतोय गौरव. उत्तम बाद झाल्यानंतर सुशांत शिंदे मैदानात गेलाय. सुशांत आणि गौरव यांच्याकडून खूप अपेक्षा जय भवानी मोरनी संघाला.
तसेच नवीन गोलंदाज येतोय जय बजरंग गोडवली संघाचा रोहन. नवीन गोलंदाज येतोय जय बजरंग वडवली संघाकडून रोहन. आव्हान थोडंसं सोपं झालंय. 12 चेंडू 13 धावा. गौरव सलामीला आलेला अजूनही मैदानात. वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय गौरव. एक युवा गोलंदाज जय बजरंग गोडवलीकडून रोहन. सामना करेल तोच गौरव. सुंदर फलंदाजी करतोय गौरव मोरनी संघासाठी. सज्ज होतोय. बघूया रोहन याचा पुढचा चेंडू गौरव साठी. पुन्हा एकदा लेट कट केलेला चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाही. 4 धावांसाठी चौकार. गौरव आणि मोरनी संघ त्याचं सर्व श्रेय जाते ते गौरवला. गौरव वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय गौरव. आता प्रथमच रोहनचा सामना करेल सुशांत शिंदे. बघूया पुन्हा एकदा युवा गोलंदाज. खूपच सुरेख फटका. 6 धावांसाठी षटकार. कॉंग्रॅच्युलेशन जय भवानी मोरनी संघासाठी दिला विजय करून नॉट आउट राहिला. आणि गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या गौरव. अनंता मुकणे साहेब ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कुंदे यांचा सत्कार करतील